तर नमस्कार मंडळी. आज होतो कोलगावमधील पळडीचा शेवटचा दिवस, म्हणून मी आता कोलगावमध्ये जाऊन निघालेलो आहे. देवाकडे आपण नेहमीच जात असतो, पण आपल्याच गावात असं मैत्री मोठं उत्सव म्हटल्या नक्कीच जावं या. तर ह्या पळडीची ओटी भरूक नवस पेडूक अनेक भाविकांची गर्दी जमलेली होती. तर पहिला गर्दीतून पळडीचं दर्शन घेतलं आहे व त्यानंतर तिरंग्यांचं पण दर्शन घेतलं आहे. तर दर्शन घेऊन झालं तसं इकडे महाप्रसाद पण असतं, म्हणून महाप्रसाद घेण्यासाठी येलेलं आहे. तर पत्रावेळ तर भेटलेली, पण इकडची गर्दी बघा किती होती. तर माका महाप्रसाद भेटेपर्यंत जवळजवळ 20 मिनिटं गेलेली. तर गरमीमुळे तर अंगातून घामाची नदीच वाह होती. तर आता इकडे भात संपत इलेलो, म्हणून इकडे भात करे होते. नशीब लवकर जाऊन महाप्रसाद तरी घेतलो. तर आता आम्ही इलेलो पुन्हा चवट्याकडे. तर आता इकडे ढोल वाजवक चालू केलेलं नाही, कारण आता वारी उभी राहतात. तर आता इकडे गाऱ्यानं घालून झाला तसा काही लोकांनी वाऱ्या उभ्या रावल्या, जा की तुम्ही व्हिडिओत बघू शकताय. तर ह्या दृश्य प्रत्यक्षात बघताना अंगार काटा उभं राहतलो. ह्या बघितल्यावर सेम कांतारसारखी फिलिंग येत होती. त्यानंतर थोड्याच वेळात पळडी उचलली व कोलगाव आंबेगाव करत ती आता केरवड्याच्या दिशेने निघालेली. तर ही पळडी वाजवत गाजत व पायी चालत महादेवाचे केरवडे ते नेली जाता. तर जशी आता ही पळडी महादेवाच्या केरवड्यात जाऊन निघालेली, तशी काही लोक पण पळडीसोबत तिथे जात होती. तर पळडी जशी गेली तशी आम्ही गर्दीतून वाट काढत घराकडे जाऊन निघालेलो. तर तुमका आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की जाया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.